दिल्ली स्फोटाच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आता गोष्टी समोर येताना दिसत आहेत. आपण बघत असाल दिल्ली मध्ये जो स्फोट झाला होता तो कालच्या 7च्या सुमारामध्ये स्फोट झाला होता आणि त्याच्यानंतर संपूर्ण यंत्रणा जी होती ती पूर्णपणे हल्ली होती आणि त्या यंत्रणा जी होती या ठिकाणी सज्ज झाली होती. आपण बघत असाल मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आता ज्या ठिकाणी जो स्फोट झालेला आहे त्या ठिकाणी आता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस फौजफाटा जो आहे आपण बघत असाल मोठ्या प्रमाणामध्ये तैनात करण्यात आलेला आहे. या ठिकाणी जी बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत, जो सफेद जो कपडा लावण्यात आलेला आहे त्याच ठिकाणी स्फोट झाला होता आणि त्या ठिकाणी आता फॉरेन्सिकची टीम असेल, ATS ची टीम असेल, त्याचप्रमाणे स्पेशल क्राईम ब्रांच असेल, त्याचप्रमाणे दिल्ली पोलीस असेल, या सगळ्या ज्या टीम्स आहेत या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. फॉरेन्सिकची टीम ही या ठिकाणी दाखल झाली आहेत. प्रत्येक गोष्ट हे ते शोधण्याचा प्रयत्न करतात, प्रत्येक गोष्ट ही तपासण्याचा प्रयत्न करतात, बारीक सारीक गोष्ट तपासण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. ज्या ठिकाणी स्फोट झाला होता त्या ठिकाणांची प्रत्येक जी आपण बघत असाल वस्तू आहे ती वस्तू ते शोधण्याचा प्रयत्न करतात आणि ज्या पद्धतीने आता आपण बघत असाल हा तपास सुरू आहे, हा तपास आता कोणत्या दिशेला जात आहे हे पाहणं महत्वाचं असेल. मात्र या ठिकाणी सकाळच्या 17 पासून त्या संध्याकाळपर्यंत आता साधारणतः 4 वाजून गेलेले आहेत आणि त्या 4 वाजल्यानंतर सुद्धाही आता आपण बघत असाल पोलिसांचा फौजफाटा हा पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणामध्ये आढळण्यात आलेला आहे. हरियाणा मधून ज्या प्रमाणे आपण बघत असाल एक बातमी आली होती, ज्या गाडीमध्ये स्फोट झाला होता त्या गाडीमधला एक सलमान नावाचा जो व्यक्ती होता त्याच्या गाडी ती नावावर रजिस्टर होती. त्यानंतर एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला ज्यावेळेस ही गाडी विक्री केली होती तो व्यक्ती या ठिकाणी आला होता घेऊन आणि साधारणतः तो व्यक्ती जवळपास याच सिग्नलवर जो सिग्नल आपण बघत असाल व्हिज्युअल्स मध्ये, या सिग्नलवर साधारणतः 2 ते 2.5 तास तो व्यक्ती या ठिकाणी बसून राहिला होता गाडीमध्ये आणि त्याच्यानंतर मग त्या व्यक्तीने साधारणतः 6:55च्या संदर्भामध्ये हा स्फोट झाल्याची माहिती या ठिकाणी मिळाली आणि त्यानंतर संपूर्ण जे आहे ते संपूर्ण जो देश आहे तो हादरून गेला. त्याच्यानंतर पोलिसांनी चक्र फिरवली तपासाची आणि दोघांनाही ताब्यात घेतले. त्यामध्ये फरीदाबादमध्ये मागच्या वेळेला आपण बघत असाल 2900 किलो ज्याप्रमाणे स्फोटकं जप्त करण्यात आली होती त्याचाच धागा की आहे या घटनेशी जोडला जाते. पुलवामा जम्मू काश्मीर मधील या घटनेलाही जोडला जाते. त्यामध्ये आपण बघत असाल या ठिकाणी जो व्यक्ती होता डॉक्टर मुझम्मिल याला फरीदाबाद मधून याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर या ठिकाणी ज्यावेळेस हा स्फोट झाला त्या स्फोटाच्या वेळी या स्फोटाच्या वेळी डॉक्टर उमर मोहम्मद जो या गाडीमध्ये होता अशा प्रकारची शक्यता वर्तवली जात आहे. त्या उमर मोहम्मद हा जो आहे हा संशयित आरोपी अशा प्रकारचा या ठिकाणी सांगितलं जाते. त्यामुळे या घटने संदर्भामध्ये आता एकांवर एक अनेक प्रकारच्या खुलासे जे आहेत ते समोर येताना दिसतात. केंद्र सरकारच्या वतीनं आता या ठिकाणी मीटिंग सुरू आहेत, बैठकी सुरू आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये. या ठिकाणी तपास यंत्रणा जी आहे ती आता आपण वेगानं फिरताना दिसते. आता आपण बघत असाल ही लाईव्ह दृश्य आहेत, लोकशिवायच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय की या ठिकाणी आता पोलिसांचा फौजफाट आहे तो आणखी वाढवण्यात आलेला आहे. फॉरेन्सिकची टीम आहे या ठिकाणी, ATS ची टीम आहे, स्पेशल क्राईम ब्रांच आहे, दिल्ली पोलीस आहे, अनेक या ठिकाणच्या ज्या पोलिसांच्या ज्या टीम्स आहेत या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत. आणि आता आपण बघत असाल ह्याचे जे धागेदोरे आहेत ते काश्मीर पासून पुलवामा त्याप्रमाणे फरीदाबाद या सगळ्यांशी जोडले गेलेली काय अशा प्रकारची एक शक्यता आहे ती वर्तवली जाते. अनेक प्रकारच्या ज्या आहेत त्या शक्यता या ठिकाणी वर्तवल्या जात आहेत. आणि आपण बघत असाल ज्या पद्धतीनं या संदर्भामध्ये आता नवनवीन खुलासे जे आहेत ते समोर येताना दिसत आहेत आणि या ठिकाणावरून आता अनेक गोष्टी आहेत त्या शोधण्याचा प्रयत्न, तपास यंत्रणांच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न, त्या जप्त करण्याचा प्रयत्न, फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून कोणत्या प्रकारची ही स्फोटकं वापरण्यात आली होती, अशा प्रकारचा हा नक्की दहशतवादी हल्ला होता का किंवा नाही, किंवा या संदर्भामध्ये कशा प्रकारचा कट रचण्यात आला होता, आणखी कुठे या ठिकाणी जो आहे तो स्फोट घडवण्याचा प्रयत्न सुरू होता का. आपल्याला एक अत्यंत महत्वाची बातमी आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय. आपण बघत असाल माझ्या उजव्या बाजूला अगदी समोरच आपण बघत असाल एक 200 मीटरच्या आतमध्ये हा लाल किल्ला जो आहे तो अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघत असाल देशभरामध्ये गजबजलेला. या ठिकाणी स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे या ठिकाणी साजरे होत आहेत. तोच लाल किल्ला आपण बघत असाल या माझ्या उजव्या बाजूला आपण बघत असाल आणि माझ्या डाव्या बाजूला या ठिकाणी आपण बघत असाल हे मंदिर जे आहे या मंदिराच्या बरोबर त्या बाजूला जे आहे ते चांदणी चौक हे मोठं बाजारपेठ, दिल्लीतलं मोठं बाजारपेठ हे या ठिकाणी तैनात आहे. त्याशिवाय आपण बघत असाल अगदी मागच्याच बाजूला जामा मस्जिद जी आहे ती या दिल्लीतली सर्वात मोठी मस्जिद जी आहे ती जामा मस्जिद आहे. त्यामुळे 3 अत्यंत महत्वाचे जे ठिकाणं आहेत या दिल्लीतली आणि या 3 महत्वाच्या ठिकाणावर हा जो सिग्नल आपण बघत असाल या सिग्नलवरच मेट्रो स्टेशन जे आहे इथूनच मेट्रो स्टेशनवरून जो प्रवासी आहेत तो इन आणि आउट
अर्थात बाहेर आणि आतमध्ये जातोय, त्याच अगदी रहदारीच्या ठिकाणी ज्यावेळी संध्याकाळचे 7 वाजले होते साधारणतः, या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी लोक होती, या ठिकाणी प्रवासी होते, या ठिकाणचे जे रस्त्यावर विक्री करणारे जे होते ते व्यापारी होते, हे सगळे जे लोक होते अगदी मोक्याच्या वेळेला हा स्फोट घडवण्यात आला होता. आणि त्यामुळे या ठिकाणी या स्फोटामध्ये काही जण मृत्युमुखी पडलेत, तर काही जण गंभीर जखमी आहेत, त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र आता या स्फोटामागे नक्की कोणाचा आहे, जैसे मोहम्मदचा हात असल्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. कारण आपण बघत असाल फरीदाबादमध्ये ज्याप्रमाणे जी स्फोटकं 2900 किलो जी हस्तगत करण्यात आली होती, त्याच्यामध्ये जैसे मोहम्मदचा हात होता आणि त्याचाच धागा आता आहे की काय, अशा प्रकारची ही शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे आता ही जी आहे तपास यंत्रणा जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आता वापरली जाते. मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्ताचा फौजफाटा या ठिकाणी पूर्ण हा जो परिसर आहे हा एक प्रकारे छावणीचं स्वरूप या ठिकाणी परिसराला प्राप्त झालेला आहे. कोणत्याही प्रकारे कोणत्याही व्यक्तीला या ठिकाणून जाता येत नाहीये. संपूर्ण हा जो परिसर आहे तो पूर्णपणे सील करण्यात आलेला आहे. कारण प्रत्येक गोष्ट जी आहे प्रत्येक गोष्ट फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून ही आता हस्तगत केली जाते आणि त्या माध्यमातून तपास यंत्रणा जी आहे ती पुढे नेण्याचा प्रयत्न जो सुरू आहे. त्यामुळे संध्याकाळची आता जवळपास 4:17 पार झालेले आहेत. त्यामुळे कालच्या संध्याकाळपर्यंत आज संध्याकाळपर्यंत 4 वाजून गेलेले आहेत. ही संपूर्ण तपास यंत्रणा आहे ती चक्र आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आता फिरताना दिसत. त्यामुळे काही धागेदोरे हाती लागलेत आणि त्यामुळे त्याचा खुलासा लवकरच होईल अशा प्रकारची एकंदरीत शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे हा जो स्फोट घडवला होता तो दहशतवादी हल्ला होता का, नक्की या पाठीमागे कोणाचा हात होता, जैसे मोहम्मदचा हात होता की आणखी कुठल्या दहशतवादी संघटनेचा हात होता, हे लवकरच याचा खुलासा होणार आहे. मात्र आता आपण बघत असाल यामध्ये आता नवनवीन खुलासे जे आहेत ते समोर येताना दिसत आहेत. त्यामुळे हा स्फोट घडवण्या पाठीमागे नक्की कोणाचा हात होता हे लवकरच आता स्पष्ट होईल.